आयुष्यात ना काही दिवस असे येतात की आपल्याला ना विचार करायची वेळ येते की आपण धरून ठेवायचं की सोडून द्यायचं. पण समोरचा माणूस जर प्रेमाचा हात पुन्हा देत असेल तर मग एक चान्स तर द्यायला हवाच असं मला वाटतंय. तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी, मिस्टर ऑफिसला गेलेत, तुम्ही बघितलं. आता हे खरं तर पर्सनल गोष्ट आहे, म्हणजे सांगायची गरज नाही आहे या गोष्टी. पण थोडंसं ना आमच्यामध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होती आणि काही दिवस ना असेच जरा तुम्ही समजू शकता त्याच्यामध्ये गेलेत. खूप काही झालं आहे. तर खूप म्हणजे खूप काही झालं आहे तसं बघायचं तर. पण चला नव्याने स्टार्ट करूया म्हणून विचार केला की चला सगळं सोडून देऊया. आणि आज ना आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. तर चला विचार केला की चला काहीतरी ना सरप्राईज छोटंसं का होईना स्पेशल फील करून देऊया. कारण कसं असतं माहिती आहे का, अशा छोट्या ज्या गोष्टी असतात ना त्या नात्याला अजून घट्ट करतात. आणि मला आमचं नातं खूप घट्ट करायचं आहे. कारण मला हवं आहे सगळ्या गोष्टी. मला सगळं परफेक्ट पाहिजे, सगळ्या गोष्टी मस्त पाहिजेत आणि मी पण त्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर चला आज काहीतरी ना स्पेशल करूया. छोट्या गोष्टी आहेत जे करणार आहे, असं काही मोठं काही करणार नाही आहे. पण तरीसुद्धा असं प्रयत्न करेन की विकीला ना मस्त असं स्पेशल फील करून देणार आहे. आता त्यांच्या लक्षात आहे की नाही ते पण मला नाही माहिती, कारण सकाळपासून असं काय असं बोललेलं नाही आहेत ॲनिव्हर्सरीचं वगैरे. पण माझ्या लक्षात होतं, तर मग विचार केला की चला करूया म्हणून. तर बघूया. तर काय काय करते ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहेच. पण त्याआधी ना आज ना विहानच्या स्कूलमध्ये मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग. तर तिकडेच चालले आणि जाता जाता बाजारात पण जाईन. काय ज्या छोट्या गोष्टी मला लागणार आहेत त्या मी घेऊन येणार आहे. कारण की परत जायला नको उन्हात आणत, म्हणून आत्ताच जाईन, मीटिंग अटेंड करेन आणि त्यानंतर बाजारात जाईन आणि जे मला पाहिजे ते घेऊन येईन. आणि अजून एक गोष्ट, मी ना साडीचा एक ड्रेस शिवायला दिला आहे, वन पीस. तो पण मला घेऊन यायचा आहे आणि त्याची पण म्हणजे कसा शिवला आहे ते पण तुम्हाला दाखवेन आल्यावर. तर चला असंच ना व्हिडिओ कंटिन्यू करा. बघूया आज काय काय घडते ते. कट कर, फ्राय करायचे. मंडळी घरी आले आणि जे काही छोट्या गोष्टी मला घेता आल्या त्या मी घेतल्या. जास्त काय नाही, पण आपले जे एफर्ट असतात ना ते मॅटर करतात. आपण किती काय करतोय त्यापेक्षा मला असं वाटतं. आणि माझी इच्छा झाली ती खूप मोठी गोष्ट आहे मला वाटते. आणि अशी इच्छा व्हायला पाहिजे आपल्या पार्टनरसाठी करायची. तर मी बाजारात गेले आणि छोट्या गोष्टी ज्या होत्या त्या घेतल्या. जसं की 2 गुलाब घेतलेत मस्त आणि छोटासा केक घेतलाय. त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेतल्या जेवणासाठीच्या जे त्यांना आवडतात. जसं की बोंबील मस्तपैकी फ्राय करणार आहे आणि कोलंबीचा रस्सा करणार आहे. आणि बघू अजून करता येईल ते मी करेन. पण तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे जी मी येताना घेऊन आले. ती म्हणजे ही साडी. म्हणजे साडीचा मी ड्रेस शिवायला दिला होता आणि तो जो ड्रेस आहे, ड्रेस नाही म्हणू शकत आपण, वन पीस बोलू शकतो. तर ड्रेसचा वन पीस जो आहे तो शिवून मला मिळालाय. तर मग विचार केला की चला तो पण तुम्हाला दाखवूया फटाफट. त्याच्या आधी ना तुम्हाला मी हा जो ड्रेस आहे तो मी नेहमी माझ्या ब्लॉगमध्ये, जर तुम्ही ब्लॉग नेहमी माझे बघत असाल ना तर तुम्हाला माहीत असेल. हा पण जो ड्रेस आहे तो साडीचाच मस्त असा शिवलेला आहे आणि मला खूप जास्त आवडतो. ही साडी पण मला खूप जास्त आवडायची, पण मला साडी कसं आपण सारखं नाही नेसत आणि मला साडी खूप आवडलेली. तर मी विचार केला की चला साडीचा एक मस्त असा शिवूया टॉप, कुर्ता, वन पीस, आपण काय पण बोलू शकतो त्याला, जे की आपल्याला नेहमी वेअर करता येईल. आणि मी खूप वापरलाय हा, अक्षरशः वापरून ना मस्त, म्हणजे खूप वापरलाय. अजूनही तसा आहे, अजूनही खराब झालेला नाहीये तो. तर तुम्ही बघू शकता हा पण मस्त असा लॉंग आहे. तुम्हाला मी पूर्ण दाखवते. हा असा आहे काहीसा, बघू शकता तुम्ही किती छान आहे. आणि याला घेर पण इतका आहे, बघू शकता बघा किती मस्त असा घेर आहे याला. हा जो ड्रेस आहे ना तो माझ्या मैत्रिणीकडून मी शिवून घेते. म्हणजे माझे मोस्टली जे कपडे असतात, ब्लाऊज असतात, ड्रेस असतात, ते मी त्या मुलीकडूनच शिवते, माझ्या फ्रेंडकडून. पण इथे मला असं कोण म्हणजे टेलर भेटलं नव्हतं की व्यवस्थित असं शिवेल. मी शोधत होते
तर मागच्या वेळेला ना जेव्हा मी बाजारात गेले तेव्हा असे बाहेर ना डिस्प्लेला मस्त असे लावलेले होते साडीचे ड्रेस. तर मग विचार केला की चला इथे एकदा ट्राय करूया, म्हणून मी ट्रायलसाठी ही जी साडी आहे ती मी शिवायला दिली होती ड्रेसमध्ये कन्वर्ट करायसाठी. तर तुम्हाला मी आता एकदा दाखवते की कसं काय आहे ते. तर ही अशी फिरता कलर आहे साडीचा, हे असं आहे. खाली ना अशी किनार मस्त अशी दिलेली आहे आणि हा असा काहीसा शिवून मिळालाय ड्रेस. आता विचार करते हाच संध्याकाळी मस्तपैकी घालते, जेव्हा विकी येतील तेव्हा बघूया विकीची काय रिॲक्शन असेल ते. मस्त तयार वगैरे होऊया जेव्हा येतील तेव्हा. तर तुम्हाला मी संध्याकाळीच ना हा मस्त असा वेअर करून दाखवते. तर सुद्धा लाईटली म्हणून विचार केला की दाखवते कसं शिवलंय ते. हे असं काहीच आहे. तर मी ड्रेस मस्त असा घातलाय, छान परफेक्ट झालाय असा एकदम. मला वाटलं नव्हतं की इतका परफेक्ट बसेल, पण छान झालाय. तर आता मस्तपैकी पटापट रेडी होते, कारण 7 वाजले. 7:30 वाजेपर्यंत विकी येतील आणि मला थोडंसं अरेंज पण करायचं तिथे, थोडंसं असं कॅन्डल वगैरे लावून. तर चलो, पहिलं काळीची गोरी व्हायला लागेल मला. पटकन शॉर्टकटमध्येच एकदम मी मेकअप करणार आहे, जेणेकरून जास्त टाइम नाही लागणार मला. आयलाइनर लावते, आरशात बघून मला ह्याच्यात नाही जमत. केसांचा जुगाड हा असा काहीसा केला. तर मंडळी, हे आहे माझं फायनल लुक. कसं दिसतंय? कशी दिसते बाबू मी? मस्त, छान. हा छान, सुंदर. हा छान. ड्रेस बघा किती मस्त शिवला आणि घेर सुद्धा खूप मस्त. जसं मी तुम्हाला सकाळी दाखवलं ना त्या ड्रेसचा, तसंच ह्याचा सुद्धा खूप छान असा घेर शिवलाय. मला खूप जास्त आवडलं. तर मंडळी, कसं केलंय मी छोटंसं, तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं असेल तर. मस्त आहे.
बोल हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी काय दाखवते? पप्पाची मम्मा कशी दिसते? ए पप्पाने मम्मा कसं दिसते? मस्त मस्त. हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. मस्त आहे. या पप्पाने मला बोलवलं. हॅपी बर्थडे वाली गाणं लाव. जसं की मी नेहमी बोलत असते, नातं हे कधीच परफेक्ट नसतं, पण त्यातलं प्रेम जर खरं असेल ना तर सगळं सुंदर होतं. आजच्या या छोट्याशा सरप्राईजने पुन्हा एकदा जाणवलं, नव्याने सुरुवात करायला फार मोठ्या गोष्टी लागत नाहीत. आज आमच्या साखरपुड्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. वेळ बदलतो, जबाबदाऱ्या वाढतात, पण जर प्रेम जपलं तर नातं अजून घट्ट होतं. अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये खरं तर सुख लपलेलं असतं. प्रेमाने राहायला कुणाला आवडत नाही, पण कधी कधी अहंकार, गैरसमज मध्ये येतात. पण जर आपण थोडंसं वाकलो, थोडंसं समजून घेतलं तर नातं पुन्हा फुलू शकतं. आणि आमचं नातं फुलवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न. आज ना मी सुद्धा खूप जास्त खुश होते, कारण मला असं वाटलं होतं की विकीच्या लक्षात नसेल की आपली आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे, पण त्यांच्या लक्षात होतं. त्यांनी मला छान असं छोटंसं रोज घेऊन आले आणि मला खूप जास्त स्पेशल फील झालं आणि मलासुद्धा खूप जास्त आनंद झाला. या छोट्या छोट्या क्षणांमध्येच तर आपलं सुख असतं आणि खूप जास्त आजचा दिवस ना माझा स्पेशल आणि मस्त गेला. केक वगैरे कट केला आणि माझ्या नेहमीच्या अवतारात आले, कारण मला स्वयंपाक बनवायचा होता आणि त्या ड्रेसवर स्वयंपाक बनवणं खरंच शक्य नव्हतं, कारण मला तो ड्रेस इतका आवडला होता ना की त्याला थोडा पण डाग मला लागून द्यायचा नव्हता. तर मग मी ना आज मस्त असं विकीच्या आवडीचं जेवण बनवायचं ठरवलं. तुम्हाला सकाळी पण मी बोलले, त्याची तयारी मी अगोदरच केली होती. मस्त असं कोलंबीचा रस्सा बनवणार होते आणि बोंबील फ्राय विकीला खूप जास्त आवडतात म्हणून बोंबील फ्राय करायचे होते. आणि विकीने माझ्यासाठी ना सूप आणलं होतं, कारण मला चायनीज खूप जास्त आवडतं, पण ना मला ते चायनीज अजिबात म्हणजे जास्त देत नाही, कारण ते चांगलं नसतं हेल्थसाठी आणि मी सारखी सारखी आजारी पडत असते. मग त्यामुळे ना ते खूप दिवसांनी माझ्यासाठी आज सूप घेऊन आले. जास्त काय आणलं नाही, कारण ते मला देतच नाही खायला, मला आवडत असलं तरी पण मला आज सूप आणलं, ते पण माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल होतं. तर मंडळी, असा होता आमचा आजचा व्हिडिओ, प्रेमाने एकदम भरलेला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की ना कमेंट करून कळवा. आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला जर रेसिपी, फॅमिली व्लॉग बघायला आवडत असेल ना तर हा चॅनल ना फक्त तुमच्यासाठी आहे. तर मग पटापट ना चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची नेहमीप्रमाणे काळजी घेत राहा. ठीक आहे, बाय.